बघ काय बघितलं आपण आता, व्ही ॲव्हरेज बघितलं. पण व्ही ॲव्हरेज कशाच्या बेसिसवर बघितलं, डायरेक्ट व्हॅल्यू दिली होत्या. V1 ची व्हॅल्यू दिली होती, V2 ची व्हॅल्यू दिली होती किंवा V3 ची व्हॅल्यू तुम्हाला दिली होती. आता काय करतो आपण, इक्वेशन बेसिसवर त्याचा व्ही ॲव्हरेज, त्याचा व्ही इन्स्टंटेनियस, वेलॉसिटी या गोष्टी आपल्याला चेकआउट करायच्या. ठीक आहे. पहिली गोष्ट, व्ही ॲव्हरेज स्पीडचा इज इक्वल टू व्ही ॲव्हरेज वेलॉसिटी. व्ही ॲव्हरेज स्पीड हे काय, स्पीड आणि काय वेलॉसिटी. कशावरून कळलं तुम्हाला, वरती काय बार आहे, बार असेल ती वेक्टर आहे. वेक्टर म्हणजे काय, वेलॉसिटी. ही वेलॉसिटी आणि काय ॲव्हरेज आहे. हे इक्वल कधी असू शकतात, जेव्हा सेम डायरेक्शन मध्ये असते, डायरेक्शन चेंज करणार नाही. पण व्ही ॲव्हरेज ऑलवेज मोठा असेल व्ही याच्यापेक्षा कधी, डायरेक्शन चेंज झाला, डायरेक्शन चेंज. व्ही ॲव्हरेजचा मॅग्नेट्यूड इज ग्रेटर ऑर इक्वल टू व्ही मॅग्नेट्यूड. हे कधी इक्वल कधी होणार आहे, इक्वल कधी होणार आहे, सेम डायरेक्ट. पण आता कशा फॉर्म मध्ये घेतलं मी, मॅग्नेट्यूडच्या फॉर्म मध्ये घेतला. इक्वल असेल, इक्वल कधी, सेम डायरेक्शन. ग्रेटर कधी, डायरेक्शन चेंजला, डायरेक्शन चेंजला. दुसरं, व्ही इन्स्टंटेनियस इज इक्वल टू काय, वेलॉसिटी ऑफ व्ही इन्स्टंटेनियस. व्ही इन्स्टंटेनियस इज इक्वल टू काय, वेलॉसिटी ऑफ व्ही इन्स्टंटेनियस. कधी, जेव्हा सेम डायरेक्शन असेल. व्ही इन्स्टंटेनियस इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू व्ही वेलॉसिटी इन्स्टंटेनियस. कधी, डायरेक्शन चेंज. आपण काढलं ते डायरेक्शन चेंज होत आहे का नाही, आपण फाइंड आउट केलं होतं, आठवतंय ना. इक्वेशनला डिफरन्शिएट केलं, निगेटिव्ह व्हॅल्यू आली, टाइमची व्हॅल्यू निगेटिव्ह आली, तर काय म्हणत होतो आपण, डायरेक्शन चेंज होते. तेव्हा आपण काय करू शकतो, स्पीड काढू शकतो. तेव्हा स्पीड आणि डिस्टन्स मधला तो फरक आपण समजून घेतला होता, आठवतंय ते. मग व्ही इन्स्टंट कधी मोठा होतो, कधी छोटा होतो, या गोष्टी आपल्याला आता कळाल्या. जर मला व्ही ॲव्हरेज काढायचं असेल, मला काय काढायचं असेल, व्ही ॲव्हरेज म्हणजे स्पीड. जर मला काढायचं असेल तर मला इंटिग्रेशन वापरायचं, व्ही इंटू dt म्हणायचंय, डिवाइड बाय काय, dt असं म्हणायचंय. किंवा टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. जर इक्वेशन तुम्हाला वेलॉसिटीच्या टर्म्स मध्ये दिला असेल तर डायरेक्ट तुम्हाला व्ही ॲव्हरेजचा हा फॉर्म्युला यूज करायचा, वेलॉसिटी इन टर्म्स ऑफ टाइम. तर हा फॉर्म्युला नाही तर आपल्याजवळ टोटल डिस्टन्स काढतो आपण x1 + x2. जर x1 + x2 न देता ते वेलॉसिटी देत असतील तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करणं गरजेचं आहे. वेलॉसिटी ॲव्हरेज काढायचं, मला वेलॉसिटी ॲव्हरेज काढायचं आहे. त्या केस मध्ये आपण काय करतो, x फायनल मायनस x इनिशियल डिवाइड बाय काय, t फायनल मायनस t इनिशियल. हे जर केलं तर आपल्याला काय वाटतं, व्ही ॲव्हरेज भेटतं. दुसरा, व्ही इन्स्टंटेनियस काढायचं आहे. व्ही इन्स्टंटेनियस काढायचं आहे. इन्स्टंटेनियस काढायचं तर डिफरन्शिएट करायचं, डी बाय dt ऑफ x. फक्त हा इथं आपल्याला चेकआउट करून घ्यावं लागतं की डायरेक्शन जर चेंज होत असेल तर आपल्याला ते डायरेक्ट डिस्प्लेसमेंट कमी जास्त होऊन जाईल. व्ही इन्स्टंटेनियस, व्ही इन्स्टंटेनियस. पण वेलॉसिटी जर काढायचं असेल तर मी इथे घेतो डी बाय dt, पण घेतो मी डिस्प्लेसमेंट. मी काय घेतो, डिस्प्लेसमेंट. चला, जर सपोज तुम्हाला इक्वेशन x दिलाय, इक्वेशन x दिलाय, x इज काय, त्यांनी सपोज असं इक्वेशन दिलंय, t² मायनस 2t प्लस 4 असं काहीतरी दिलेलं आहे. ठीक आहे. आपण डायरेक्शन चेंज होते का नाही फाइंड आउट केलं होतं ना, ते डायरेक्शन चेंज ऑर नॉट. चला, याचं काय काढायचं, मला व्ही ॲव्हरेज काढायचंय. याच इक्वेशनचं मला काय काढायचंय, वेलॉसिटी ॲव्हरेज काढायचंय. दुसरं, व्ही इन्स्टंटेनियस काढायचंय आणि वेलॉसिटी इन्स्टंटेनियस काढायचं. या सगळ्या गोष्टी आपल्याला काढायचं आता इक्वेशन वरूनच. चला, मला जर व्ही ॲव्हरेज काढायचं असेल ह्या इक्वेशन वरून, तर याला पहिल्यांदा काय करून घ्या, वेलॉसिटी काढून घ्या. याचं काय काढून घ्या, हा टाइम पण द्यावा लागेल ना, टाइम इंटरवल फिक्स करायला मला. टाइम इंटरवल सुरू होते तुमचा 0 to 4 टाइम इंटरवल फिक्स करून टाका. चला, व्ही ॲव्हरेज काढायचं, मला पहिलं काय काढायचं, व्ही ॲव्हरेज काढायचं. व्ही ॲव्हरेज जर काढायचं असेल तर मला पहिल्यांदा काय करावं लागेल, इंटिग्रेशन मध्ये
इंटिग्रेशन मध्ये काय व्ही इंटू dt डिवाइड बाय काय इंटिग्रेशन मध्ये dt असं करायला. पण आपलं इक्वेशन कशाच टर्म्स मध्ये दिलाय, एक्सच्या टर्म्स मध्ये, त्याला व्ही करता येईल. त्याला व्ही करून घेतलं मी, व्ही इज काय dx बाय dt केलं. dx बाय dt केलं तर काय होईल तुमचा 2t मायनस काय होऊन जाईल 2 होऊन जाईल. 2t मायनस काय होऊन जाईल 2 होऊन जाईल. काय डाऊट आहे? हे जर मला व्ही भेटलं तर ही उचलून मी इथं टाकू शकतो, टाकू शकतो. मग माझ्यासाठी व्ही ऍव्हरेजचा फॉर्म्युला बनणार आहे, व्ही ऍव्हरेज इज काय इंटिग्रेशन मध्ये काय 2t मायनस 2 डिवाइड बाय काय इंटू काय dt ओव्हरऑल डिवाइड बाय काय dt. लिमिट सांगितले त्याने 0 to 4, किती सांगितलं 0 to 4. चल काय होणार आहे 2t स्क्वेअर डिवाइड बाय काय 2 बनेल ना, मायनस काय 2t आणि ओव्हरऑल डिवाइड बाय काय t आणि इथे काय होणार 0 to 4. बरोबर की नाही. dt इंटिग्रेशन काय होणार, हा 2 गेट कॅन्सल 0 to 4 आहे. एकदा t ची व्हॅल्यू काय टाकायची 0 टाकायची, काय टाकायची 0 म्हणजे टर्म काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. ओव्हरऑल टर्म काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. इथं पण तेच होणार आहे. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट टाकायचं. पहिले अप्पर लिमिट टाकूया 4 चा स्क्वेअर मायनस 2 इंटू किती 4 ओव्हरऑल डिवाइड बाय किती, ओव्हरऑल डिवाइड बाय काय 4 मायनस 0. एक काय टाकलं म्हणून अप्पर लिमिट, हे काय टाकलं आपण अप्पर लिमिट मायनस, आता काय टाकायचं आपल्याला लोअर लिमिट. लोअर लिमिट मध्ये 0 टाकला आपण, 0 चा स्क्वेअर काय झाला 0 मायनस किती झाला 0. इथं काय पण होते ना 4 मायनस 0. सब कळालं का. ही असे टर्म का होणार आहे, आपण लोअर लिमिट काय टाकली 0 टाकली. हे फक्त आपण काय टाकलं अप्पर लिमिट टाकलं. इथं काय टाकलं आपण अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. इथं टर्म अशी कॅन्सल होणार, याचं काही राहिलंच नाही. म्हणजे किती झालं 16 मायनस किती 8 डिवाइड बाय काय 4 म्हणजे किती झाले 8 डिवाइड बाय काय 4 म्हणजे किती 2 मीटर पर सेकंद झाला. व्ही ऍव्हरेज किती भेटलं आपल्याला 2 मीटर पर सेकंड झालं. हे काय भेटलं मला व्ही ऍव्हरेज. आता मला वेलोसिटी ऍव्हरेज काढायचं आहे, तर काय काढा मला एक्स फायनल आणि एक्स इनिशियल टाकावं लागेल. चला एक्स फायनल काढूया. एक्स फायनल म्हणजे काय x4 काढायचं आपला, एक्स फायनल म्हणजे काय x4 काढायचं आहे. चला किती टाकायचंय 4 चा स्क्वेअर मायनस काय 2 इंटू 4 प्लस काय 4 किती झाला 16 मायनस काय 8 प्लस काय 4 म्हणजे किती 16 मायनस 4 म्हणजे किती झाले 12. हे काय झालं माझं एक्स फायनल. बरोबर की नाही. तसंच एक्स इनिशियल काढायचं. एक्स इनिशियल म्हणजे काय 0 म्हणजे काय 0 चा स्क्वेअर मायनस 2 इंटू 0 प्लस 4 म्हणजे किती आला 1 0 4 आला. 1 0 किती आला 4 आला. आता आपल्याला काय काढायचंय, आपल्याला काय काढायचं व्ही ऍव्हरेज काढायचंय. आता व्ही ऍव्हरेज जर मला काढायचं असेल, तर मी काय करणार आहे व्ही ऍव्हरेज जर मला काढायचं असेल, चल व्ही ऍव्हरेज साठी काय एक्स फायनल मायनस एक्स इनिशियल डिवाइड बाय काय टी फायनल मायनस T2 मायनस T1 असं लिहिलंय ना आपण, तेच तर लिहितंय. हा एक्स फायनल किती तुमचा 12 मायनस किती 4 डिवाइड बाय किती 4 मायनस किती 0 म्हणजे किती झाले 8 डिवाइड बाय काय 4 म्हणजे काय 2 मीटर पर सेकंड. काय कळालं तुम्हाला, असं कळालं यांच्यामध्ये डायरेक्शन चेंज झालेली नाहीये, कारण की इथला पण स्पीड आणि तिथला पण स्पीड काय झाला सेम आला म्हणजे काय डायरेक्शन सेम झाला. हे काय भेटलं मला व्ही ऍव्हरेज. काय डाऊट आहे समजलं का. नेक्स्ट आता काय काढायचं आपल्याला वेलोसिटी ऍव्हरेज झाले हे सेकंड पाहिजे, तर आपण काय काढलं इथं वेलोसिटी ऍव्हरेज काढलं. तिसऱ्या याच्यात काय काढायचं आपल्याला आता व्ही इन्स्टंटेनियस आणि वेलोसिटी इन्स्टंटेनियस. तिसऱ्या याच्यात काय काढतो आपण आता व्ही इन्स्टंटेनियस. आता व्ही इन्स्टंटेनियस काढायचं असेल तर मला माहिती आहे डायरेक्शन चेंज होणार नाही, तर व्ही इन्स्टंटेनियस जे भेटणार आहे तेच वेलोसिटी ऑफ इन्स्टंटेनियस पण भेटणार आहे. तेच काय वेलोसिटी ऑफ इन्स्टंटेनियस पण भेटणार आहे. तर मी एक्स बरोबर काय आपल्या जवळ एक्स बरोबर काय टी स्क्वेअर मायनस काय 2t प्लस काय 4 याला काय करायचं आपल्याला डिफरन्शिएट करायचं म्हणजे वेलोसिटी भेटणार आहे dx बाय dt इज काय 2t मायनस 2 लिमिट काय त्याचं 0 to 4 बरोबर की नाही. चला किती होणार आहे 2 इंटू 4 मायनस 2 मायनस ऑफ 2 इंटू 0 मायनस 2 कळालं का. किती झाले 8 मायनस 2 हा मायनस हे किती झाले तुमचे मायनस 2 म्हणजे किती झाले 6 मायनस मायनस प्लस 2 म्हणजे किती झाले 8 मीटर पर सेकंड. काय डाऊट आहे समजलाय ठीक आहे. कळालं का. व्ही इन्स्टंटेनियस कधी काढू व्ही ऍव्हरेज कधी काढू ठीक आहे.